चला या त्वरित कुमार आवटे आपण आपला शुभ सन्मान करायचा आहे. या 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 त्वरित या आयोजक विनंती करतायत या. त्यानंतर जितू पेडणेकर आपण आपला शुभ सन्मान करणार आहोत. आपण नक्कीच लेजंड क्रिकेटर आहेत, ज्या क्रिकेटर्सनी अंडरआर्म क्रिकेट अनेक खेळाडूंना शिकवलं कसं खेळायचं, तेच आहे क्रिकेटर्स. मग त्यामध्ये आपण जितू पेडणेकर असतील, त्यानंतर कुमार आवटे असतील. कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती असणार आहे, आपण देखील आमचं मुख्य व्यासपीठ कव्हर करायचं. कुमार आवटे देखील आलेत. येस, आमचे संदीप त्यांना घेऊन आलेत. थँक्यू बाळा. दोन्ही लेजंड क्रिकेटर आहेत, ज्या क्रिकेटर्सनी अंडरआर्म क्रिकेट धावा फलकावरती 1 चेंडू आणि 2 धावा फलकावरती सुरू असलेली मॅच मैदानामध्ये रंगतदार मॅच. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची गडा लागली आहे का, तर बॅटची गडा लागलेली नाहीये. पायाला चेंडू आदळतोय तरी देखील निघून चाललाय सीमारेषा पार. अजून एक चौकार. एस डीजे पायाला चेंडू आदळतोय आणि चौकार येतोय. लेग बाय स्वरूपाने तो चौकार मिळतोय. यावेळी स्वीपचा चांगला फटका. खेळाडू तैनात आहे. स्कोर लेग वरती चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. मिसफिल्ड होत आहे. थोडासा फंबल केला आणि चुकीला इथे जागा नाहीये, चुकीला माफी नाहीये. चौकार धावा फलकावरती चांगली सुरुवात एकदंत कोपर संघाची. यावेळी देखील स्विच हिट केलाय. एलिव्हेशनला अंडरआर्म क्रिकेट मध्ये जागा नाहीये. एलिव्हेशन चेंडू बॅटच्या कडेला आदळतोय. चेंडू निघून दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आणि आला असेल तर आपण कृपया रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम्स सुरू असलेला सामना. आता विकास येतोय उर्फ बिट्टू. गोलंदाजी मार्क वरती देखील ओंकार गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक केला. 4 चेंडू 10 धावा. लोअर फुल टॉस चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू तैनात आहे, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आणि पथूला ते देखील माहीत होतं की नाही, कारण पहिल्या चेंडूवरती एकही बॉल फेस केलेला नाहीये आणि दाबत्या पावलांनी आता इथे तंबूचा आसरा परत घ्यावा लागणार आहे. पाच चेंडू 10 धावा फलकावरती. 5 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. पॉवर पॅक फटके देखील बघितले. गोलंदाजाचा कमबॅक देखील बघितला. यावेळी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. बॅकफुटला गेले. पॉइंट वरती खेळाडू तैनात आहे आणि खूप चांगली कॅप्टनशिप देखील आपल्याला इथे मगावी लागणार आहे. बॅटिंग करत असणाऱ्या SSK स्पोर्ट्स संघ प्रथम गोलंदाजी करतोय आणि चांगली कॅप्टनशिप आपण बघितलं. जिथे चेंडू गोलंदाज टाकतोय त्याच दिशेला क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. संतोष येतोय. संतोष पेडणेकर बघा, हा देखील एक लेजंड क्रिकेटर आहे, ज्यांनी अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा केली आहे, अंडरआर्म क्रिकेटची सेवा केली आहे. संतोष पेडणेकर गोलंदाजी मार्क वरती फेस करण्यासाठी विकास उर्फ बिट्टू या नावाने देखील प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. या खेळाडूंनी देखील एकदंत कोपर संघासाठी अनेक सामने जिंकवून दिलेत. मॅचेस रंगतदार होणार आहे. मागची मॅच देखील काय घडली होती, 1 चेंडू आणि 4 धाब्यांवरती मॅच आली होती. का ट्रेलर आहे तर पिक्चर कसा असेल, क्लायमॅक्स कसा असेल, पहिलेच सामना. आणि यावेळी फटका फसला आहे का,
तर येस, पंचांचा बोट आकाशाकडे, फटका इथे फसलाय आणि विकास देखील तंबूच्या आशेला आता परत जातोय. येस डीजे. सिद्धेश येतोय मैदानात आणि एकदंत कोपर संघ आता थोडासा बॅकफुटला बघायला मिळतो, कारण अगदी वर्चस्व इथे गाजवलं SSK स्पोर्ट्स या संघाने. चांगली गोलंदाजी केली, यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगवान होतोय, गतिशील होतोय. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. सिमेंटची खेळपट्टी, त्या खेळपट्टीचा उल्लेख केला तर नक्कीच आपल्याला रागाई संघाचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो आपल्याला. कवच रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव. या एका धावेने धावफलक पुढे, धावफलकावरती 12 धावा आहेत धावफलकावर. 12 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग बघायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा अगदी बागफुटला चेंडू होता, शॉर्टपिच चेंडू होता. हलक्या हाताने आपले इरादे नक्की इथे स्पष्ट केलेत की भरपूर विकेट्स गेल्यात, त्यामुळे आता थोडासा संयमी खेळ करणं गरजेचं आहे. इथून विकेट शिकवणं, एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. अजून एक पॉवर प्लेचं षटक देखील असणार आहे. बघूयात ते षटक कसं हाताळत आहेत. बॉडीला टर्न केलं होतं, फ्लिक करायचा प्रयत्न, पण तेवढा चतुर गोलंदाज देखील संतोष पेडणेकर गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिलात. यावेळी नक्कीच कॉमेंटेटर्स कर्ज असं म्हटलं जातं, गोलंदाजाचं कौतुक केलं. थोडीशी चूक गोलंदाजाने केली, अवकाच्या बाहेर, त्या रिटर्न क्रीजच्या बाहेर, पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू निघून गेला. अवंतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावफलकावरती आता 14 आहेत. 14 धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडू झालेत 11, म्हणजे शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद, एक दंत. स्टार्स कोपर हा संघ. धन्यवाद, थँक्यू सो मच. त्यानंतर ओमकार पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस होता, स्क्वेअर लेग वरती प्रयत्न अप्रतिम केला खेळाडूंनी. एकदा जोरदार टाळ्या या प्रयत्नासाठी झाल्या पाहिजेत. खूप चांगला प्रयत्न, आणि अशाच प्रयत्नासाठी तर आपलं कल्याण डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट ओळखलं जातं. प्रत्येक चेंडूवरती आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, 100% कमिटमेंट देणं गरजेचं आहे. ती होती, पण चौकार आला एकदंत कोपर संघाच्या दिशेने सिद्धेशच्या वाटमधून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्रिल केला होता, ऑन रिजन वरती स्वीप करायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. यावेळी कमबॅक करणं येतं ओंकारला. ओंकारनी दाखवलं पहिल्या षटकामध्ये देखील. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला. 2 चेंडू 4 धावा या षटकाचा विचार केला तर यावेळी देखील पुन्हा एकदा ऑन रिजनला खेळायचा प्रयत्न होता. गतिशील चेंडू झाला, वेगवान चेंडू झाला. 3 चेंडूंवरती 4 धावा दिल्या, 2 बॅक टू बॅक, सलगचे सलग 2 चेंडू डॉट देखील टाकल्यात. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला. पंचांकडे देखील अपील होणार आहे आणि पंचांनी देखील अपील फेटाळून लावली आहे. म्हणजे गोलंदाजांनी काय सुरेख कमबॅक केला. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सलग बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. SSK स्पोर्ट्स डॉमिनेट करतोय. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी दिशेपासून थोडेसे भरकटले, डाव्या यष्टीच्या लक्ष्यच्या बाहेर चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतात आणि भरपूर काळांतराने धावसंख्येला थोडासा आकार इथे मिळतोय. नेक्स्ट बॉल, यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू आहे. जी लाईन आपण बघतोय, नोची लाईन, त्या लाईनीच्या लगत हा चेंडू निघून गेला होता. इंचेस आणि सेंटीमीटरचा हा खेळ मानला जातो. मैदान मोठा आहे, पण इंचेस सेंटीमीटरनी चुका केली की चुकीला इथे माफी नाहीये. 9 चेंडू देखील मिळू शकला असता, पण खूप चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली कामगिरी पंचांची देखील. नेक्स्ट बॉल, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ खेळाडूच्या हातामध्ये डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट झालेलं नाहीये. षटक संपलाय. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 21 धावा आहेत. येस डीजे.
क्षितिज येतोय गोलंदाजी मार्कवरती. सिद्धेश फेस करेल आणि महत्वाचं म्हणजे पॉवर प्लेचा षटक आहे. बघा या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न करू शकतो एकदंत कुपर हा संघ. पहिला चेंडू वाईड आलाय. 22 धावा धावफलकावरती. काय टार्गेट असू शकतं? 5 षटकांची मॅच. आता मॅच मध्ये आपण विचार केला तर कुठेतरी 40 ते 45 धावा या फायटिंग असू शकतात. नेक्स्ट चेंडू, पुढील चेंडू. यावेळी डील केलाय चेंडूला गॅप मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन म्हटलं जातं. ड्राईव्ह चालला जेव्हा फटका येतोय चौकार. चेंडू चाललाय नंदन खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. थोडासा टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. वेळ घालवलाय. जे विकेट जात होत्या त्या विकेट झालेला थोडासा लगाम इथे लावलाय. चांगली बॅटिंग सिद्धेश करतोय. लॉंग ऑफ वरती खेळाडू आता तैनात करण्यात आला. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी खेळपट्टीच्या देखील बाहेर हा चेंडू पडतोय आणि पंचांनी देखील नो कॉल केला. बॅटरला देखील संधी असते. जर चेंडू खेळपट्टीचा जरी बाहेर पडतोय तर जाऊन भिरकावण्याचा प्रयत्न करू शकतोय. नो चेंडू म्हणजे 1 धाव धावफलकावरती अतिरिक्त. 27 धावा धावफलकावरती आहेत. क्षितिज गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. चौकार आलाय. त्यानंतर व्हाईट बॉल नो बॉल आलाय. यावेळी स्वीप केलाय यष्टी रक्षकाने. खूप चांगली कामगिरी. ओमकार पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती. 1 तेरी तो 1 मेरी. गोलंदाज देखील कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू आणि 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 27 धावा. काय टार्गेट सेट होत आहे? काय लक्ष इथे बघायला मिळते आपल्याला? नेक्स्ट बॉल. यावेळी देखील दिशेपासून बरकटलाय. पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल आलाय. अवंतर स्वरूपाची धाव आणि नक्कीच चेअरअप करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चेअरअप होत आहे. 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचे हे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय घडतंय मैदानात? किती धावा बनतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये? एकूण किती धावा बनतायत? काय आकार मिळतोय? यावेळी देखील चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. 2 खेळाडूंना भेदणारा हा फटका येतोय. पुन्हा एकदा सिद्धेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा एकदंत कोपर संघाच्या दिशेने. त्याला माहित आहे हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट याला म्हटलं जातं की कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेशन करा. अजूनही 6 चेंडूचे आपण विचार केले. पॉवर प्लेचे शिल्लक होते. त्याला माहित आहे त्या गोलंदाजावरती पॉवर प्ले वरती अटॅक आपण नक्कीच करू शकतो. अटॅक केला. संघ थोडासा बॅकफुटला होतो पण या 2 चौकारांनी नक्कीच आता चांगला खेळ होताना दिसतो आपल्याला. एकदंत स्टार्स कोपर या संघाचा सिद्धेशच्या मार्फत. यावेळी चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण येस वाईड बॉल असणार आहे. गोलंदाजावरती क्षितिज गोलंदाजी मार्कवरती एक नवदूत गोलंदाज आहे. त्या गोलंदाजावरती देखील थोडासा प्रेशर, थोडासा दबाव पण त्याला देखील चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 33 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. पुढील चेंडू. यावेळी देखील लोअर फुल टॉस होता. व्यवस्थित बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागतोय. 1 धाव मिळणार आहे. 34 धावा धावफलकावर. 34 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात एकदंत कोपर. यानंतर पुन्हा एकदा स्वीपचा अजून एक लाजवाब फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू चाललाय धन 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 करत सीमारेषा पार. अजून एक चौकार येतोय. एकदंत कोपर संघाच्या दिशेने. धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षितिज गोलंदाजी मार्कवरती. या खेळाडूला देखील कमबॅक करावं लागणार आहे. नवदूत गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हा शेवटचा चेंडू खूप निर्णायक दोन्ही टीमसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळी बघा पॉपिंग क्रेजच्या आतमध्ये थोडासा गोलंदाजाला दिशा भरकवण्यासाठी हलकासा डान्स म्हणावा लागेल. डान्स बॅटरनी केला आणि 1 धाव नक्कीच मिळते. ती देखील अतिरिक्त स्वरूपाने मिळते. त्याला देखील तीच कामगिरी होती की थोडीशी लाईन लेंथ पासून बिघाड करायचा प्रयत्न. तो बिघाड करण्यामध्ये यश मिळत आहे. 14 मिनिटांची अवधी झाली आहे. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅटची
कडा लागते, टोल लागतं आणि षटक संपलाय. चांगला कमबॅक केलाय सिद्धेशनी देखील. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत 39 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात एक दंत कोपर संघ. आणि वेळेच्या अवधीचा विचार केला तर टाइम क्लॉक वरती आहे आमच्या 14 मिनिटं आणि 30 सेकंद. म्हणजे आपण वेळेत आहोत. आणि बघा 12व्या खेळाडूला नेहमी आपण उल्लेख केला पाहिजे. ह्या 12व्या दोन्ही खेळाडूंचा उल्लेख करणं गरजेचं आहे. चेअर्स आहेत बसायला तरी देखील आपल्या टोज वरती उभे आहेत कारण सामना तेवढा महत्वाचा आहे. आणि बघा या दोघांचे कौतुक करणं गरजेचं आहे. एकदंत संघाचे देखील 12th मॅन आणि SSK स्पोर्ट्सचे देखील अगदी प्रत्येक चेंडूवरती त्यांचं लक्ष आहे आणि त्या स्टॉपवॉच वरती देखील दोघांचंही लक्ष आहे कारण इथून आपल्याला सामना गमवायचा नाहीये. या स्पर्धेमध्ये हेच लक्षात राहणार आहे कोण पोहोचलं पुढच्या फेरीमध्ये. यावेळी पहिला चेंडू दिशेपासून बरकटलेत. वाईट बॉल येतोय म्हणजे अवांतर स्वरूपाची अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड. 40 धाव फलकावरती कट करण्याचा प्रयत्नही नाही केलाय. अजून एक दिशाहीन चेंडू. 41 धाव फलकावरती. सिद्धू उभा आहे. सिद्धूची साथ देण्यासाठी ऋषी देखील उभा आहे. सिद्धेश आणि ऋषी अशी ही जोडी. पहिले 3 फलंदाजांचा विचार केला तर फक्त अथर्वच्या बॅटमधून एक चौकार. त्यानंतर थोडासा आपण कमबॅक बघितला. कमबॅक खूप चांगला केला ऋषी आणि सिद्धेशनी. यावेळी देखील सलगच्या सलग बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3 वाईट बॉल्स इथं फेकलेत गोलंदाज सतीशनी गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फलंदाज बाद असणार आहे. येस फलंदाज बाद असणार आहे. हिट विकेट स्वरूपाने विकेट मिळाली आहे. 3 चेंडू वाईड आले पण त्यानंतर नशिबाची साथ SSK स्पोर्ट्सला मिळाली आहे. येस डीजे. क्षेत्ररक्षण झालंय. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. 100% कमिटमेंट इथे दाखवली आहे. अजून एक डाईव्ह संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात. वा काय क्रिकेट आहे. म्हणून तर या क्रिकेटची चर्चा होते. अशा स्पर्धेची चर्चा होते. चर्चा होण्यामागचं कारण आहे की आपलं हे 100% देणं, आपलं हे 100% कमिटमेंट देणं, स्वतःला झोकवून देणं प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावासाठी. हीच कमिटमेंट SSK ग्रुप यांच्याकडून. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. थोडंसं फंबल झालंय पण एकच धाव मिळणार आहे. प्रणय कदम आणि पराग भोईर यांच्याकडून सतीशसाठी पारितोषिक 2000 रुपयाचं हॅट्रिक संपादन केली तर 45 धावा फलकावरती आणि 4 चेंडूचा खेळ इथे झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा फायटिंग टोटल मिळालाय. 2 धावेचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न बॅकफुटला गेले होता. ड्रिल करायचा प्रयत्न केला. पंचांनी दोन्ही हात संकेत बघत पंचांच्या भूमिकेत हात समांतर केलेत. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची ऍड होणार आहे खात्यामध्ये. शेवटच्या 2 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. 2च चेंडू फेकायच्यात. यावेळी स्वीप केलाय. शॉट वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉट स्कोअर लेग रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि यस शेवटचा चेंडू देखील खेळण्यासाठी ऋषीने स्ट्राईक घेतली. विकेट सॅक्रिफाईस इथे करावी लागते प्रसादला. तन्मय पॅकर्स विपक्ष NCC ठाकूरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. तन्मय पॅकर्स टीनू बेडेकर NCC म्हणजे या आकाश आपण व्यासपीठासमोर या. येस ट्रॅक पॅन्ट शूज कंपल्सरी आहे. 12th मॅनला देखील कंपल्सरी आहे. अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. लास्ट बॉल
यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला टार्गेट केला, पण चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. सलग 3 चेंडू वाईड फेकले तरी देखील या षटकामध्ये धावा आल्यात. 8 धावा आल्यात आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा फलकावरती आहेत 47. जिंकण्यासाठी बनवायच्यात 48 धावा. चला तर मग मॅन ऑफ द मॅच देऊयात. प्रथम आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. येस, देण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आणि भावेश ठाकूर साहेब आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. यायचे देतो. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितू पेडणेकर आपण यायचंय. फर्स्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत, ते पारितोषिक आपण दिलं नव्हतं पहिल्या मॅच मध्ये. हे जितू आपण देखील आणि नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे. चला तन्मय पॅकर्सचे कॅप्टन कुठे असेल? जितू पेडणेकर आपण या त्वरित. जितू पेडणेकर कुठे असेल आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. येस, आणि तन्मय पॅकर्सचे कॅप्टन टिनू बेडेकर कुठे असेल आपण या. टिनू किंवा टीमचा कुठला प्रतिनिधी आला असेल त्वरित या टॉस साठी. इथं जोरदार टाय नक्कीच झाला पाहिजे जितू यांच्यासाठी. कॅमेरामॅन आपल्याला येस व्यासपीठावरती आमच्या फोकस आहे. 2 मिनिटं आपण संवाद साधणार आहोत जितू सर आपल्याशी. प्रथमतः काय सामना रंगला बघा. ह्या नवदूत येणाऱ्या ज्या टीम्स आहेत या टीम्स देखील खूप चांगला खेळ करतात अंडरआर्म क्रिकेट. म्हणजे लक्ष्मी 11 संघाचा विचार केला तर अगदी नवदूत संघ चांगली बांधणी करण्यात आली आणि त्यांनी तुमच्यासारख्या बलाढ्य संघासमोर फाईट खूप चांगली केली. प्रथमतः त्या सामन्याबद्दल 2 शब्द, तुमच्या बॅटिंग बद्दल आणि त्यानंतर आपल्या या आयोजनाबद्दल देखील 2 शब्द. सामना तर चांगला रंगलेला. टीम तर चांगलीच आहे, ती छोटी छोटी पोरं आहेत, चांगली खेळायला लागलीत आजकाल. असं वाटलेलं की थोडासा वन साइड होईल, पण त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. म्हणजे आम्हाला कळलं की 60 पण या राऊंडवर थोडा टफ आहे करणं. आयोजन तर सांगायचं मला जाम आवडतं इथे खेळायला. मला ॲक्च्युली तिकडे आवडतं खेळायला त्यांचं त्या ग्राउंडवर, पण इथे पण सेम आयोजन केलं आहे. नेहमी असंच करत राहा आणि शुभेच्छा माझ्याकडनं. धन्यवाद, थँक्यू सो मच. येणाऱ्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक जितू आपल्याला. येस, टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आणि येस, जितू पेडणेकर टी शर्ट परिधान करून खेळणं गरजेचं आहे नाणेफेकीसाठी. सो आपण मुख्य व्यासपीठावर एक शुभ सन्मान घेतो. जिथे उपस्थित भावेजी ठाकूर दादांना मी रिक्वेस्ट करतो आपण यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाते. कल्पेजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडतोय. हे आमचं मुख्य व्यासपीठ व्यापीठ आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान पार पाडला जातोय. चला करूयात टॉस. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित मनीष बागुल आणि कुणाल भगत साहेब. थँक्यू ओमकार. कुणाल भगत यांच्याकडून आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. बघा 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्ले, चौथं षटक पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचे दोन्हीही षटकं एक गोलंदाज नाही फेकू शकत, याची देखील आपण नोंद करा. येस, नाणेफेकीचा कौल दोन्हीही बलाढ्य संघांमध्ये. टेल्स कॉल केला तन्मय पॅकर संघाने, हेड्स झाला म्हणजे नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण जिंकलात. आकाश, आपला काय डिसिजन असणार आहे? आम्ही बॅटिंग करू. राहुल मात्र येस बॅटिंग करणार आहात. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, थँक्यू. आणि येस, आयोजनाबद्दल देखील 2 शब्द. बघा, आपण देखील आयोजक आहात, आम्हाला देखील माहिती आहे खूप चांगलं आयोजन आपण देखील अनेक वेळेस जेबी मैदानावरती करतात. या आयोजनाबद्दल देखील आपलं काय म्हणणं असणार आहे? आयोजन तर खूपच चांगलं केलंय. ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. आणि आपण नक्कीच आता तन्मय पॅकर्स त्यांनी प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आता आपलं त्यांनी देखील डिसिजन कळवलं. आपलं देखील काय टार्गेट सेट करायचा प्रयत्न असेल? प्रथमतः आमची गोलंदाजी असेल. आयोजन खूप छान केलंय. लास्ट टाइम पण आम्ही फायनलिस्ट होतो या टुर्नामेंटचे, पण आम्ही पण प्रयत्न करू ही टुर्नामेंट जिंकण्याचा. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. बेस्ट ऑफ लक तन्मय पॅकर्स. आणि चला, त्याचे लहान तिथे मुलं आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण पडदा सोडायचा आहे. पडदा नका पकडू, पडदा सोडा.
कॉम्बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात आपण ओमकार पाटील यांच्याकडे, मॅन फ्रॉम कोळे. थँक्यू सो मच. मनीष यांचा आवाज आपण नुकताच ऐकला. बोलत पुन्हा मैदानाकडे सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा डाव संपन्न झालं. पहिलं एकूण 47 वरती 48 धावांचं डबल लक्ष. डावाला झाले सुरुवात. धावा दाखल एकूण 5. अगदी पहिल्या बॉल पासून आघाताला केलेली सुरुवात. चौकार आला पहिल्या बॉलवर, नंतर व्हाईट बॉल बघायला भेटलं. 6 धावा. टायमर चालू आहे. 2 बॉल 6 धावा फलकावरती. षटक पहिलं सुरू असताना फुलटॉस बॉल इथे कन्वर्ट केलाय. फटका चांगला. तेवढी चांगली फिल्डिंग आता अपील केलंय. नक्की बॉल बॅटला कनेक्ट झाल्यावरती डायरेक्ट गेला की टप्पा घेऊन गेला. पंचाने सांगितलं टप्पा घेऊन गेला. एक धाव झाले कंप्लीट. आपण एकने पुढे झालं. 7 वरती सिंगल डिजिट 48चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोर बघायला भेटत डबल 62 धावा. आणि आता मात्र इथे थोडासा धावा कमी बघायला भेटतात. अगदी दुसरी मॅच सुरू मैदानामध्ये दुपारच्या 17 मध्ये जवळपास 3:20 झालेत. रगरगत्या उन्हामध्ये गरमागरम सामने मैदानावरती सुरू आहेत. स्टेप आउट. बॅटची कडा घेतली. पॉइंटला फिल्डर आहे. फेकी डायरेक्ट हिट झालं नाही. कलेक्टिंग चांगली झाली पण एक धाव कंप्लीट झाले. धाव एकने पुढे 8 वरती. चेंडू झाल्या ओव्हर जातापर्यंत 4. ओव्हर नंबर 1चा खेळ. पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक असेल मिड विकेट, त्यानंतर एक असेल डीपला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग असेल. शॉर्ट मिड ऑफ. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. बॉलर ऋषी स्विच हिट. इथे मात्र फटका फसलाय. पॉइंटला ट्रिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. जयेश धक्का पहिला. फलंदाजी करत असताना टीम SSK स्पोर्ट्स या संघाला. वन टू गो. सेकंड नवीन फलंदाज ओमकार आलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला. पहिला बॉल करेल फेस. गोलंदाज ऋषी समोर. अगदी पहिला बॉल बॅटच्या आतली कडा. बॉल चालला मागे. डॉट बॉल कमबॅक राहिलं गोलंदाजाचं. खूप चांगलं षटक संपन्न पहिलं. धावा फलकावरती एकूण 9 8 सॉरी माफ करा 8च धावा आहेत. षटक पहिलं संपन्न. 8 धावा फलकावरती. षटक संपन्न पहिलं धावा फलकावरती. एक गडी बाद. एकूण 8. पाठलाग करायचा 48. अजून येणारे बॉल 24. धावांची गरज 40. 10 सर्वसरीने आता करायचा पाठलाग. नवीन फलंदाज ओमकार आलाय. सकाळला आपण बघतोय फलंदाज सूरज. सॅगला सूरज. एक चौकार त्याचा बॅटमन आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज निलय. व्हाईट सूर्य मैदानावरती एक दंत स्टार कोपर एका बाजूला आपण बघतोय. त्यांच्या विरोधात फाईट करतोय मैदानावरती आपण बघतोय. SSK स्पोर्ट्स फलंदाजी करतोय. आज संघ पाठलाग सुरू 48चा. साकेटला फलंदाज सूरज. पहिला चौकार त्याचा बॅटमन आला. इनिंगचा 40चा अजून गरज आहे. 24 मध्ये बॅट्स कडा घेतली. कॉट बिहाइंड अपील. उत्साह सर्व फिल्डर आलेत. आता अंपायरच्या डिसिजनची वाट बघितली जाईल. विचारपूस केली जाईल. संवाद साधला जाईल. पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक विकेट. अजून एक धक्का लागतोय. 8 वरती दुसरा. मुख्य व्यासपीठावरती समीर दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जय रागाई क्रियाश 11 चषक 20-25 पर्व 4 यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. भोलवत मैदानाकडे सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा. अगदी पहिल्या बॉलवरती मिळालेली विकेट. 48चा पाठलाग करताना थोडासा दुसऱ्या ओव्हर मध्ये बॅकफुटवर दिसतोय. SSK स्पोर्ट्स संघ निलय ज्याने गत वर्षी या
इथे मात्र फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागतोय 8 वरती लागणारा तिसरा धक्का. तू चल मे आया अशी स्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. बॅटमन मैदानावरती एंटर झालाय श्रीराम. आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. 40 ची गरज आहे. पहिल्या 2 बॉल वरती हॅट्रिक बॉल. गोलंदाज नील आहे. बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवंताने धापलक पुढे जाईल. 9 धावा धापलकावरती ऑन हॅट्रिक. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक बघायला भेटेल का? सलग 2 बॉल 2 विकेट निलेने काढलेत. हा बॉल वाईड येतोय म्हणजे हॅट्रिक अजून ऑन असेल. बॉल का त्याने फक्त कट केल्या बॉलला. ग्लान्स केलाय फिल्डर आहेत. सुपर कव्हरला एकच धाव मिळेल. 1 ने धापलक चाललंय पुढे. धापलकावरती एकूण धावा 10 धावा इन मॅजिकल डबल फिगर. दुहेरी अंकाने 10 वरती धापलक लागत असताना 38 अजूनही गरज आहे. थोडा का होईना पण बॅकफुट वर दिसतोय फलंदाजी करताना. एसएस के आज संघ 3 गडी लवकर गमावले. टॅप केल्या बॉलला हलक्या हाताने फक्त थोडीशी मिस्टेक फर्स्ट अटेम्प्टला बघायला भेटली पण एकच धाव मिळेल. चेंडू फील्ड केला जातो सेकंड अटेम्प्टला. 1 ने धापलक 11 वरती. षडक सुरू आहे. दुसरं 4 बॉल झाले. धावा आतापर्यंत जर विचार केला गोलंदाज निलेशचा तर फक्त 3च धावा खर्च केलेत. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 4 बॉलवर स्ट्राईकला श्रीराम येतोय. नवीन फलंदाज स्वीप करायचा होता. बॅटचा वरचा बाजूला बॉल चाललाय मागे. जाईल सीमा पर आणि देऊन जाईल हा चौकार. पाच बॉल 15 धावा धावफलकावर लागत असताना त्या चौकाराची गरज. चौकार आता फलंदाज श्रीरामच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा सकाळला सजवतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांचा उजव्या बाजूने निलेशचा फटका चांगला होता. फिल्डिंग चांगली. बॉल अडवलाय. स्वतः नाराज होतोय. फटका खूप वेगाने खेचून मारला होता ऑन साइडला. षडक संपन्न. 2 ओव्हरचा खेळ संपन्न. धावा धापलकावरती बघतोय कोण आपण 16.8.00च्या सरासरीने 3 गडी बाद 16 अशी धाव संघाच्या फलकावरती. चला लवकरात लवकर स्टॉपवॉच सुरू आहे. तब्बल 9.5 मिनिटं तुम्ही 2 ओव्हरला घेतलीत. अजून 2 षटकं तुम्हाला एका 6 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. अगदी पहिल्या मॅच मध्ये समीकरण बघायला भेटलं होतं. जेव्हा संघर्ष 11 फिल्डिंग करत होता त्याने वेळ खूप जास्त घेतलं. एक फिल्डर आतमध्ये आणलं 30 सर्कलचं. तसं चित्र मात्र पुन्हा बघायला भेटेल. बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आता 2 ओव्हरसाठी तुमच्याकडे 6 मिनिटं असतील. फिल्डिंग करणारा संघ लक्षात घ्यायचं. सगळ्याला पुन्हा फलंदाज श्रीराम. त्याचा नुकताच बॅटमधनं आलेला चौकार. धावा फलकावरती 16. पाठलाग सुरू 48चा. येणारे बॉल 18. धावांची गरज 32. आगळा वेगळा फटका केलायचा होता. अंपायरचा इशारा येतोय. नो बॉलचा अवांतर धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 9 ची धाव. 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतोय एकूण आपण धावा 17. हो इथे काय घडतंय? स्टेप आउट. एससी रक्षकाचा हातामध्ये बॉल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 14. 17 वरती लागलेला अजून एक धक्का.
सो मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय एक लेजंड क्रिकेटर ज्यांचं नाव नक्की संबोधलं जातं असं मेलविन आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत कियांश 11 चषक 2025च्या चौथ्या पर्वामध्ये. सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा बोलत मैदानाकडे सामना सुरू आहे. दुसरा महत्वपूर्ण मॅच मैदानावरती सुरू आहे. पहिल्या फेरीमध्ये जर संघ जिंकतो तेव्हा एक उत्सुकता असते, उत्साह असतो. द्वितीय फेरीमध्ये केल्यावर तुम्हाला कॉन्फिडंट असतं. नो बॉल येतोय, अवांतर धाव अजून केली जाईल. दुसरा नो बॉल या ओव्हरचा बघायला भेटतो. आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी सेकंड स्पेल मध्ये 2 नो बॉल. धावा अजून एकने पुढे जायला अपलकावरती बघतोय. एकूण धावा आपण 18 30ची अजून गरज. चेंडू झालाय ओव्हर मधला फक्त एकच म्हणजे येणारे बॉल 17 धावांची गरज आहे. 18 समीकरण अजून दोन्ही संघांच्या बाजूने मॅच आहे. बॉल हवेत, बॅटची कडा रक्षक, चेंडू खाली, डाऊन डिझेल, टिपलाय, फलंदाज होतोय बाद. 5वा धक्का मैदानावरती 18 वर. धावांचा पटला करताना 18 वरती गमावलेले 5 विकेट. लाईन लेंथ बघावी लागेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. 19 धावा फलकावरती लागतायत. 29 ची गरज आहे. चेंडू ओव्हर झालेत फक्त आणि फक्त 2. 16 बॉल 29. ऋषी ऑन गोलंदाजी ट्रॅक वरती बघतोय. डायरेक्ट द्यायचा फेकी चांगले कलेक्टिंग नाहीये. सिंगल झाली आहे. काय सांगतात एससी रक्षक थोडेसे नाराज होत आहेत. करायची फेकी गरज होती का? कलेक्टिंग झाली नाही तर बॅकअप कधी कधी खराब येतं. बॅकअप खराब आलं तर ओव्हर थ्रोचा दावा सुद्धा मोजावा लागतो. कारण की एकेका डाव्याने तुम्हाला अखेर संघर्ष करावा लागतो. एक डाव्याने आपण 20 वरती बघतोय. 28 ची अजूनही गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 15 म्हणजे 2.3 2 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून मैदानावरती. 15 बॉल 28. स्विच झाला. स्टान्स बदललं होतं फलंदाज. सेकंडला ओमकारला बघतोय. व्हाईट बॉल आहे तो अवांतर धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 21 धावा. संघर्ष मैदानावरती दोन्ही संघाच्या बाजूने सुरू आहे. ऋषीने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता 2 नो 1 व्हाईट 3 अवांतर धावा. आता कितपत घेऊन जाईल फिल्डिंग फलंदाजी करणाऱ्या संघाला. हो, इथे मात्र एक अगला वेगळा पटका केलायचा होता. बॉल मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. कमबॅक गोलंदाजाचं खूप चांगलं राहिलंय. चांगली गोलंदाजी मैदानावरती होते. ऋषीकडनं सुद्धा एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाहीये. म्हणजे चौकार एकही मारू दिला नाहीये. एकेका धाव्याने आता संघर्ष करतोय. स्विच हिट पॉइंटला फिल्डर आहेत. फेकी करतोय तोपर्यंत एक जाव बॅकअप दूरवरती आहे. फेकी केली तोपर्यंत सिंगल. अजून एकने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतोय आपण एकूण धावा 22. आमचे जवळचे मित्र हेमंत भोईर यांचंही आगमन. मोस्ट वेलकम. पुढची मॅच असणार आहे नक्कीच इन ऍक्शन मध्ये हेमंत भोईर सुद्धा दिसतील. तर वलवाकडे धावा झाला धावफलकावरती एकूण 22. सलकाराने फक्त चेंडूला प्लेस केलाय. फिल्डर आहेत. शॉर्ट मिड ऑफला एकच धाव मिळेल. षटक संपन्न झालं. तिसरं 3 ओव्हरच्या अखेरीस धावा धावफलकावरती 5 गडांच्या मोबदल्यामध्ये 23 आणि आता येणारे 12 बॉल गरज असेल 25 धावेची. आणि आता इथनं जर विचार केलं तर 15 मिनिटं झालेली आहेत. अरे स्कोरिंग करतो इथून ना पाण्याची बॉटल देऊन त्याला एक नाही की. हा ठीक आहे चालेल. पवनने हॅट्रिक घेतली 1000 रुपये जय सुरू आहे. पवन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. जय सुर्वे यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
16 मिनिटं झालेली आहेत. पंच 16 मिनिटं झालेली आहेत. सो नेक्स्ट ओव्हर मध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. पंच 16 मिनिटं झालेली आहेत. आपणही लक्ष द्यायचं. बोलवात मैदानाकडे 12 बॉल 25 ची गरज. साकडला आपण बघतोय फलंदाज क्षितिजला. हो पहिलाच बॉल वेग जरूर होता पण लाईन लेंथ खराब आहे. व्हाईट बॉल अवंतने आपलं 24 वरती. अजूनही 24 ची गरज. अर्धा पल्ला पार झालाय. अजून अर्धा पल्ला पार करायचा आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 12 मध्ये गरज आहे 24 ची. 16 मिनिटांहून अधिक वेळ आता झालेला आहे. षटक सुरू झालाय मैदानावरती. चौथं 4 षटकांसाठी 16 मिनिटं आहेत पण 3 षटकांसाठी जो वेळ घेतला. डेट बॉल अंपायरने सांगितलंय. काय घडतं मैदानावरती बघा. वेळ घेतायत. वेळेला महत्व द्या. आता शेवटची तुमच्याकडे जी 3 मिनिटं आहेत त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कव्हर करायचं आहेत. 20 मिनिटाचा अवधी 5 षटकांसाठी. हो चांगला बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली. अगदी स्टॅन्सचा वेळ घेतलाय. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का 24 वरती. अर्ध्याहून जास्त संघ आता डग आउटला. बॅटर मैदानावरती इंटर झाला. संकेत इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती येतोय. बघा पडद्याला हात लावू नका. समोर जे प्रेक्षक आहेत पडदा सोडायचा प्लीज. त्या लहान मुलांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो पडदा सोडायचा प्लीज. हो यॉर्कर लेनचा बॉल. धाव घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. एक धाव झाली आहे पूर्ण. गदी वेगाने चितेच्या चपलाईने आखो ही आखो में इशारा. 1 रन कंप्लीट. धावफलक 1ने पुढे जाईल. धावफलकावरती एकूण 25 म्हणजे 23 धावांची अजून गरज आहे. जवळपास विचार केला तर अर्ध्या धावांचा पल्ला पार करण्यासाठी 3 ओव्हरचा वेळ घेतला आणि 12 बॉल मध्ये 24 ची गरज असताना इथनं अजून एक धाव. येणारे बॉल 10. हो आतमध्ये येणारा बॉल. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर होता पण अंतिम क्षणाला नकार येतोय. डॉट बॉल येतोय. बॉल झाले एकूण षटकातील 3 म्हणजे आता बॉल शिल्लक असतील 9. धावांची गरज आहे. 23 टॅप केलं. हो चांगली फिल्डिंग. शॉर्ट मिडरला फेकी कलेक्टिंग चांगली ऋषीकडनं. चांगली फिल्डिंग झाली आहे. टाळ्या वाजतात ऋषीसाठी. काय फिल्डिंग होती. झेप घेतली चेंडूवरती. स्ट्रेच स्वतःला केलं. बॉल अडवलं. बॅकअप मागं जरूर होतं पण ते ऋषीला मान्य नाही. बॉल सोडून दिला. वळलंय पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवांतर धाब्याने. धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतोय 27 27. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. डॉट बॉल येतोय. अजून एक बॉल या ओव्हरचा शिल्लक असेल. धावफलकावरती 27. 21 धावेची अजूनही गरज आहे. येणारे 7 बॉल. फटका चांगला. सुपर कव्हर ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. बॉल अडवला आतमध्ये ढकललाय. 1च धाव मिळेल. 1ने धावफलक चाललाय पुढे. 28. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपन्न झालाय आणि इथनं विचार केला तर 19 मिनिटं 54 सेकंद पूर्ण झालेले आहेत. एक प्लेअर मात्र आता आतमध्ये घ्यावा लागेल. आता एक प्लेअर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल म्हणजे जे 6 फिल्डर सीमारेषा लागत होते तिथे आता 5च दिसतील. स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज ट्रॅकवरती आला. गोलंदाज सिद्धेश. येणारे बॉल 6 धावांची गरज आहे. एकूण 20
6 बॉल 20, 5 चौकार ठोकावेच लागतील. सेकंडला फलंदाज संकेत, 9 सेकंडला ओमकार तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. अजूनही खेळतोय पण थोडासा चाच पडतोय. हा बॉल चांगला होता, एक धावाचा प्रयत्न हो, धाव कंप्लीट केली आहे. येणारे बॉल आता शिल्लक असतील. 5 धावांची गरज, 19 सेकंडला आला ओमकार. स्ट्राईक त्याला हवी होती, मिळाली आहे. अगदी कॉन्फिडन्स, मात्र त्याने स्ट्राईक घेतले स्वतःकडे. 5 बॉल 19 ची गरज. सेकंडला ओमकार तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज खेळतोय. इथे 48 धावा करताना थोडा का होईना बॅकफुटवर संघ बघायला भेटतोय. येणारे बॉल 5 धावांची गरज. 19 बॉल चाललाय बाहेर, बॉक्स केला ओपन, सर्कल केला ओपन, फलंदाज होतोय बाद. धक्का मैदानावरती लागतोय. 7वा अजून एक फलंदाज डगआउटला. स्पर्धेचा नियम, चेसिंग, ड्रेसिंग, ट्रॅक शूज, टी शर्ट कंपल्सरी. फटका चांगला गॅप मध्ये बॉल चाललाय आणि जाईल सीमा पार. चौकाराला दाखवला ग, पुढे जायला दाखवलकर बघतोय. कुठे आपण धावा 31, 33, अजूनही 15 ची गरज आहे. 15 धावाची गरज आहे. येणारे बॉल 3, 15 ची गरज. 3 चौकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही. स्विच हिट करायचं होतं. आता फलंदाज होईल बाद. रनआउट संधीमध्ये अजून एक धक्का, 33 वरती लागणारा धक्का. 8वा फलंदाजी करणारा संघाला. क्रॉसिंग कंपल्सरी आहे बघा. 2 धावाची पॅनल्टी तरी लागली जाईल. जरी सामना कोणत्याही क्षणाला असू द्या, कोणत्याही स्थितीला असू द्या, पण 2 धावाची पॅनल्टी मात्र दिली जाईल. ती ऍड केली जाईल. म्हणजे आता जिथे 15 ची गरज होती तिथे आता 17 ची असेल. बघा सामना गमवावा लागला तरी चालेल, पण 2 धावा ऍड केल्या जातील. नियम स्पर्धेचे, नियम टुर्नामेंटचे, तो नियम फॉलो करावा लागेल. बघा वेळ घेता खूप ऋषी, थोडं वेळेला महत्व द्या. आयोजकांची सूचना येते आम्हाला. फटका इथे चांगला गॅप आहे, बॉल सीमा पार चाललाय. आज चौक्यांची गरज आहे. गदी पहिल्या ओव्हर पासून गरज होती त्या मात्र शेवटला येत आहेत. 37 आणि येणारा बॉल 1 धावांची गरज आहे. एकूण 13. एक लिगल डिलिव्हरी, चौकार त्याच्यावरती येतोय आणि आता इथनं मात्र 8 धावेने सामना गमवावा लागतोय आणि सामना जिंकलाय मैदानावरती गोलंदाजी करत असताना